Welcome all of you in SST College of Arts and Commerce, Ulhasnagar. I am Professor Anil Telinge, Program Officer, SST College, NSS Unit. आज हम यहाँ पे भारत के दो सुपुत्र, एक बाल गंगाधर तिलक, इनका पुण्य स्मरण और लोक शायर अन्नाभाऊ साठे इनके जन्म शताब्दी के अवसर पर यहाँ पे उपस्थित है। मैंने पहले ही ये ऐलान किया कि आज सुपुत्र का जो जीवन पट है उस जीवन पट के बारे में हम जानकारी लेने वाले हैं। लोकमान्य बाल गंगाधर तिलक और लोक शायर अन्नाभाऊ साठे, एक ने स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है, ये पूरे विश्व को बताने वाले और खुद के साहित्य के द्वारा पूरे भारत के जनरेशन को मोटिवेट करने वाले अन्नाभाऊ साठे। आज इन दोनों का भी जीवन पट, उनकी कार्य पद्धति के बारे में जानकारी देने के लिए हमारे साथ रिसोर्स पर्सन के तौर पे उपलब्ध है सम्माननीय प्राध्यापक जितेंद्र सुरेश भामरे सर। सर कोकण ज्ञानपीठ कॉलेज कर्जत रायगढ़ में हेड ऑफ हिस्ट्री डिपार्टमेंट में कार्यरत है। सर ने अब तक ऐतिहासिक 15 किताबों का प्रकाशन कर दिया है। 2 काव्य संग्रह सर के नाम पे प्रकाशित है। सर माजी शिक्षण मंडल सदस्य कल्याण डोंबिवली में सदस्य के तौर पे रह चुके हैं। सार्वजनिक वाचनालय करके बड़ा वाचनालय, यहाँ पे सर कमिटी मेंबर रह चुके हैं। कोकण इतिहास परिषद कल्याण शाखा ब्रांच के सर अध्यक्ष है। तो इतने बड़े ज्ञानी हम व्याख्याते बोल सकते हैं और रिसोर्स पर्सन आज के हमारे इस प्रोग्राम में हमें उपलब्ध हो चुके हैं। सर को राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पे भी पुरस्कारित किया गया है। सर के जो शोध निबंध होते हैं, रिसर्च पेपर, वो कई नंबर्स में प्रकाशित हो चुके हैं। सर को दैनिक लोकमत शिक्षक आदर्श पुरस्कार से सम्मानित किया गया है, जितेंद्र भामरे सर को। सर को महाराष्ट्र राज्य वाग्मय पुरस्कार से भी सम्मानित किया गया है। सबसे बड़ा पार्ट सर के लाइफ में, सर जिस कॉलेज में पढ़ाते हैं उस कॉलेज की जो एरिया है करजत एरिया में, करजत आइकॉन पुरस्कार से भी सर को सम्मानित किया गया है। सर को नवी दिल्ली से द बेस्ट सिटीजन राष्ट्रीय पुरस्कार से भी सम्मानित किया गया है। सर के जो आने वाली किताबें हैं वो जानकारी के लिए आपके पास रहना जरूरी है। रयत प्रतिपालक, छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर का जो किताब है सर का आने वाला किताब में से है। और महाभारत आचार्य चिंतामन विनायक वैद्य, इनके ऊपर भी सर का लिखान चालू है। ऐसी डायनामिक पर्सनालिटी आज हमारे सामने यहाँ पे आई है। मैं जितेंद्र भामरे सर को रिक्वेस्ट करता हूं कि वो लोकमान्य बाल गंगाधर तिलक और अन्नाभाऊ साठे इनके बारे में हमारे बच्चों को संबोधित करें। सम्माननीय प्रोफेसर जितेंद्र भामरे सर। नमस्कार, मी प्राध्यापक जितेंद्र भामरे। आजच्या या पुण्यवान दिनी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि जे जे आज हे लेक्चर ऐकणार आहेत यांना काहीतरी नवीन माहिती देण्याच्या उद्देशाने मी आपल्या कॉलेजला आलेलो आहे। एसएससी कॉलेज आणि त्याचबरोबर या ठिकाणचे प्राचार्य जागीरदार सर, प्राध्यापक जीवन विचारे सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे मी आभार मानतो की आपण मला या ठिकाणी बोलावलत
कारण मागच्या वेळी इतिहासावर माझं इथंच व्याख्यान झालेलं होतं, त्यावेळी कदाचित त्यावेळचे विद्यार्थी सुद्धा या व्याख्यानाला जॉईंट असतील. 1 तास बोलणार आहे, पण 1 तास तुमचा कसा निघून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही, ही मला पक्की गॅरंटी आहे. आपल्या देशाचं नाव काय हा प्रश्न ज्यावेळी मी अनेक ठिकाणी विचारतो, त्यावेळी कोणी म्हणतं भारत, कोणी म्हणतं हिंदुस्तान, कोणी म्हणतं इंडिया. आपल्या संपूर्ण भारतामध्ये या तिन्ही नावं आपले भारतीय लोक घेत असतात. या भाषणाच्या सुरुवातीला सर्वप्रथम जे जे लोक ऐकतायत आणि ज्यांनी ऐकलेलं नाहीये त्या सर्वांना ह्या गोष्टी सांगा तुम्ही की मला प्रथम भारतीय बनायचं आहे आणि आपल्या देशाची ही 3 नावं कशासाठी? भारत, हिंदुस्तान, इंडिया. आपल्या देशाचं खरं नाव काय आहे? आज तुम्ही जगाचा इतिहास जर बघितला, जगाच्या इतिहासामध्ये विविध देशांनी आपल्या देशाचं नाव जरी बदललं असलं तरी एकच नाव आहे. जगामध्ये तुम्हाला असे देश आढळणारच नाही की ज्यांची 2-2, 3-3, 4-4 नावं आहेत, पण भारताचं आहे. तुम्ही म्हणाल आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आणि या 2 व्यक्तींच्या ज्यावेळी आपण इतिहासाचा मागोवा घेतो त्यावेळी मला असा प्रश्न पडतो, कोणी महापुरुष असू द्या, ज्यांनी ज्यांनी भारतासाठी देशासाठी काम केलेलं आहे त्यांचं स्मरण करून इतिहासाचा प्राध्यापक म्हणून मला हे कळकळीने वाटतं की आपल्या देशाचं एक नाव ठरवा. 3 नावं म्हणजे आपल्या देशाला 3 बाप झाले आणि या ठिकाणी या 3 बापांची आपल्याला गरज काय? जागतिक लेव्हलवर लोक हसत असतील आपल्याला. एवढी सरकार गेली, 70 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्यानंतर, पण कोणी हा विचार केला नाही की आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच नाव असावं, देशाच्या स्तरावर एकच नाव असावं. आणि याबद्दल मी पहिल्यांदा थोडक्यात सांगतो आणि नंतर टिळक आणि अण्णाभाऊ साठेंकडे वळतो. आपल्या देशाचं नाव खरं तर वास्तववादी सत्य इतिहासाच्या द्वारे भारत हे आपल्या देशाचं नाव आहे. अतिशय प्राचीन काळामध्ये म्हणजे आर्यांच्या काळामध्ये एक अतिशय बलशाली अशी भरत टोळी होती आणि या भरत टोळीने भारतावर फार मोठं साम्राज्य निर्माण केलेलं होतं. त्यांचा पराभव कोणी करू शकत नव्हतं आणि त्या भरत टोळीच्या नावावरून, भरत नावावरून भारत हे नाव पडलं. भरत राजावरून वगैरे नाही, त्यामुळे भारत नाव पडलं. आणि नंतरच्या काळात तुम्हाला माहिती आहे की बाहेरचे लोक भारतात येऊ लागले. पहिल्यांदा भारतात आले पर्शियाचे लोक. आता पर्शिया हा देश तुम्हाला माहिती नाही, पण पर्शियाचं जर मी इराण सांगितलं तर इराण पटकन ओळखाल तुम्ही. पर्शियाचं नाव इराण कधी झालं? ज्यावेळी संपूर्ण इराण इस्लामीकरण झालं तेव्हा पर्शियामध्ये पारसी लोक होते, जे आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात आता आहेत. हे जेव्हा भारतात आले सिंधू नदीच्या ठिकाणी, तेव्हा त्यांनी विचारलं या नदीचं नाव काय? त्यांना सांगितलं सिंधू नदी. पण पर्शियन जी भाषा होती त्या भाषेमध्ये एक असा हा शब्द होता की स शब्दच्या जागी ते ह चा उच्चार करायचे. त्यामुळे सिंधूच्या ऐवजी ते हिंदू म्हणायचे आणि हिंदू नदी करता करता इथल्या लोकांना नाव पडलं हिंदू. यालाच आपण पुढे धर्माचं नाव दिलं. पण आपला धर्म हा स्थापन कोणीही केलेला नाहीये.
ही संस्कृती आहे, ही हिंदू संस्कृती आहे. त्यामुळे त्यांनी हिंदुस्तान नाव दिलं. यानंतर इंग्रज आले, युरोपियन आले आणि यांनी आपल्या देशाला नाव इंडिया दिलं. पण सांगायला लाज वाटते की जो तो इंडिया इंडिया म्हणतो, आय लव्ह माय इंडिया, चित्रपटाचं नाव इंडियन असतं. प्रत्येक भाषेमध्ये इंडिया हा शब्द आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. आपल्याला वाटतं इंग्रजी शब्द वापरला म्हणजे आपण काय फार मोठे. पण हे लक्षात घ्या, इंडिया ही आपल्याला युरोपियनांनी दिलेली शिवी आहे. ज्या ज्या ठिकाणी हे युरोपियन गेले, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, जे जे गेलेत आपले समुद्रमार्गे शोधण्यासाठी वेगवेगळे प्रदेश. बा कोलंबस अमेरिकेत गेला, अमेरिका शोधून काढली. तिथल्या लोकांना कोलंबसने नाव द्यायची गरज काय, ते नाव दिलं रेड इंडियन. मग ते रेड इंडियन म्हणजे इंडियाचे होते का? तर नाही. मग इंडियन शब्द का वापरला हा कोणी प्रश्न करत नाही. आफ्रिकेमध्ये इंग्रजांनी बरीच मोठी सत्ता मिळवली. तेथील बेटांना सुद्धा तुम्हाला ईस्ट इंडिज, वेस्ट इंडिज, तिथं सुद्धा हा इंडिया शब्द येतो. म्हणजे भारताचा आणि तिथं काही संबंध नसताना या लोकांनी भारतात आल्यावर सुद्धा भारतीय लोकांना इंडियन नाव दिलं आणि या देशाचं नाव इंडिया केलं. कारण इंडिया हा द्वेषमूलक शब्द आहे. वंशाच्याबद्दल या लोकांना प्रचंड अभिमान होता आणि एक प्रकारे हा द्वेषकारक शब्द आपल्यावर लादला आणि आपल्या देशाचं नाव त्यांनी इंडिया केलं. पण इंडिया हा शब्द ही आपल्या देशाला मिळालेला एक शाप आहे. त्यामुळे मी जे केंद्र सरकार असेल कुठल्याही बाबतीमध्ये, या बाबतीत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे की आपल्या देशाचं नाव, वास्तववादी जे भारत आहे, हे आपल्या देशात नव्हे जगामध्ये एकच नावाने आपण ओळखलं गेलं पाहिजे. बरं, भारत आपला देश आहे, पण आपण भारतीय आहोत का? आता इथं आपलं ऑनलाईन चालू आहे, त्यामुळे तुमचे एक्सप्रेशन मला कळणार नाहीत, उत्तर कळणार नाहीत. पण तुमचा तुम्ही विचार करा, मी खरोखर भारतीय आहे का? तर अतिशय वाईट पद्धतीने विचार करून किंवा अतिशय दुःखाने सांगावं असं वाटतं की आपण भारतातले लोक 80 ते 90% लोक हे भारतीय नाहीत. तुम्ही म्हणाल असं कसं, आम्ही भारतात जन्मलो, आम्ही भारतीय कसं नाही? हो, जन्मलेत. फॉर्म मध्ये तुम्ही लिहितात भारतीय, इंडियन लिहितात इंग्रजी फॉर्म मध्ये, पण जन्मलो म्हणजे भारतीय नव्हे. या देशावर आपण किती प्रेम करतो, या देशावर इतिहास आपल्याला किती माहिती आहे, या देशावर किती आक्रमण झाली, आपल्या देशातील जातीवादामुळे, धर्मवादामुळे, पंथवादामुळे, प्रांतवादामुळे आपल्या देशाचं किती मोठं नुकसान झालं. आणि तरी सुद्धा आपण त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतो आणि आपल्या देशाला विसरतो. जर देश एक नसेल तर मी भारतीय आहे असं कसं म्हणायचं? आपल्या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, मग ते संत परंपरेतील असू द्या, ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून बलाढ्य असे राज्यकर्ते असू द्या, याचबरोबर राष्ट्रीय चळवळीतले मोठमोठे नेते असू द्या. भारतीय लोकांना या अनेक मोठ्या मोठ्या लोकांची फार मोठी परंपरा आहे. आणि एवढी मोठी परंपरा असून सुद्धा आपण या महापुरुषांमध्ये भेदभाव करतो आहोत. आपल्याला पहिल्यांदा महापुरुषाची जात कोणती हे बघावं लागतं, सवय लागलेली आहे. टिळक कोण कोण होते, सावरकर कोण होते, आंबेडकर कोण होते, अण्णाभाऊ साठे कोण होते. मला काल परवा सुद्धा मी म्हटलं SSC कॉलेजला अशा प्रकारे व्याख्यान आहे टिळकांचा आणि अण्णाभाऊ साठेंवर. त्यांनी विचारलं ते आपल्या कल्याणमधले साठे आहेत, त्यांचे काही संबंध आहेत का त्यांच्याशी? म्हटलं नाही, ते साठे ब्राह्मण आहेत आणि हे साठे वेगळे आहेत. म्हणजे जात हा विषयाला परत माणसं येतात. पण
कोणीही डोक्यात पक्क बसवत नाही महापुरुषांना जात नसते. महापुरुष जे असतात हे सगळ्या लोकांसाठी काम करत असतात आणि आपण मात्र हे सगळे नेते, हे सगळे महापुरुष, हे सगळे संत आपल्यामध्ये वाटून घेतले आणि त्यांचाच जय जयकार करत बसतो. शर्मेची गोष्ट आहे. प्रत्येक जातीचा जो असेल तो त्याच जातीचा, म्हणजे मला या ठिकाणी तर पूर्ण विभागणी दिसते भारतामध्ये. आंबेडकर हे संपूर्ण देशाचे महापुरुष असून सुद्धा एक विशिष्ट समाज आंबेडकरांना धरून बसलाय आणि आंबेडकरच फक्त एकमेव आमचे महापुरुष होऊन गेले, त्यांच्यासारखा कोणी महापुरुष होऊन गेला नाही असं सांगत फिरतात. काही लोक सावरकर धरून बसलेत, काही लोक टिळक धरून बसलेत, काही लोक गांधी धरून बसलेले आहेत. पण हे धरून बसण्यापेक्षा भावांनो त्याचा अभ्यास करा. समजा मी ब्राह्मण आहे आणि मला लहानपणापासून समजा हे शिकवलं गेलेलं असतं, कारण कुटुंबामधून हे संस्कार मिळतात आणि कुटुंब हा चुकीचा संस्कार आपल्यावर टाकतो. आणि मला लहानपणापासून हेच सांगितलं, बाबा रे तू सावरकर वाच, चाफेकर वाच, असं जर मला सांगितलं गेलं तर मी ते वाचत वाचत पुढे जातो आणि माझी मानसिकता, माझी विचार करण्याची वृत्ती ही कशी बनते? ब्राह्मणवादी बनणार. पण मी जर सावरकर वाचत असू तर मला आंबेडकर वाचले पाहिजे, मी टिळक वाचले पाहिजे, मी नेहरू वाचलं पाहिजे, मी इंदिरा गांधी वाचल्या पाहिजे. आणि त्यांचं जोपर्यंत वाचन कळत नाही तोपर्यंत आपल्याला ही भावना निर्माण होणार नाही. नाही, डॉक्टर ज्या प्रकारे सावरकरांनी कष्ट घेतलेले आहेत तसेच या इतरांनी सुद्धा कष्ट घेतलेले आहेत, म्हणजे सगळेच समान लेवलचे आहेत. माणूस आहे, माणसाकडून कुठली ना कुठली एखादी चूक घडते, पण त्या लोकांनी एखादी चूक केली असेल तर त्या चुकीवर आज आपण राजकारण करता आलेलो आहेत. पक्ष लोक सगळे राजकीय पक्ष राजकारण करतायत आणि मतं मिळवत आहेत. पण आपण सावध असणं गरजेचं आहे. आजचा 1 ऑगस्ट हा दिवस कसा परस्पर विरोधी आहे बघा. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि 1 ऑगस्ट सालतेच 1920, 1 ऑगस्ट 1920 टिळकांची पुण्यतिथी आणि 1 ऑगस्ट 1920 अण्णाभाऊ साठे यांची जयंती. बघा, एक भाग पुण्यतिथीचा आहे, एक भाग जयंतीचा आहे. एकाच दिवशी या घटना घडणं म्हणजे नियतीला काहीतरी पुढे करून घ्यायचं होतं, त्या सुद्धा होत्या. इतिहासामध्ये सेम घटना सुद्धा एक अजून सांगतो याच दिवसाची, 1 ऑगस्ट 1920. लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 झाला होता. त्याच्या 2-3 दिवस अगोदर महात्मा गांधींनी 1 ऑगस्ट 1920 पासून असहकार आंदोलन डिक्लेअर केलं होतं. बघा कसा योगायोग आहे. म्हणजे एक सूर्य मावळला आणि महात्मा गांधींसारखा दुसरा सूर्य हा भारतीय राजकारणात उदय झालेला आहे. आता याला योगायोग म्हणायचा का नियतीचा काही संकेत म्हणायचा मला माहिती नाही, पण हे घडलेलं आहे. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की 1 ऑगस्ट म्हटला की मला सगळीकडे आपले भारतीय लोक असे वाटले गेलेले दिसतात. म्हणजे काही लोक, विशिष्ट लोक हे फक्त लोकमान्य टिळकांचीच पुण्यतिथी साजरी करतात. मला तर वाटतं शाळेपासून लोकमान्य टिळकच मला आठवतं. लोकमान्य टिळकांचीच पुण्यतिथी कॉलेजपर्यंत, म्हणजे शाळा महाविद्यालयात सुद्धा आणि विविध समूह सुद्धा फक्त टिळक. आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती जी आहे, तो ज्याला आपण आता खालच्या दर्जाचा मी म्हणणार नाही, ते सुद्धा आता सुशिक्षित झालेत लोक, मोठ्या मोठ्या नोकरीवर आहेत, ज्ञानी झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा स्वतःला उच्च समजावं असं माझं स्पष्ट मत आहे. पण अण्णाभाऊ साठेंची जयंती ती लोक साजरी करतात, ते टिळकांची करत नाही, आणि ही लोक अण्णाभाऊ साठेंची करत नाही. हा काय प्रकार आहे? टिळक भारतात जन्मले आणि अण्णाभाऊ साठे आफ्रिकेत जन्मले असं काही आहे का? टिळक आफ्रिकेत जन्मले आणि अण्णाभाऊ साठे भारतात जन्मले.
म्हणून मी सांगतो आपण भारतीय नाही. आपल्या रक्तामध्ये भारतीयत्वाचा संचारच होत नाही. या दोन्ही लोकांचं उत्सव भारतातल्या, मी म्हणेन महाराष्ट्रातल्या तरी सगळ्यांनी साजरा करावा, पण हे होत नाहीये. बघा आता भाषणांमध्ये जर तुम्ही लोकमान्य टिळकांचं कुठे भाषण चालू असेल तर टिळकांचा उदो उदो केला जाईल, आणि अण्णाभाऊ साठेंचं असेल तर अण्णाभाऊ साठेंचा उदो उदो केला जाईल आणि ब्राह्मणांवर टीका केली जाईल. हाच असतो रोग भाषणाचा, आणि अक्षरशः बिंडोकपणा आहे. सर्व जाती धर्मांनी या ठिकाणी या दोन्हीही व्यक्तींना न्याय देणं गरजेचं आहे, आणि तो न्याय अजूनही आपण देऊ शकलेलो नाही. टिळकांवर ब्राह्मणीवादाचा शिक्का बसला, साठेंवर एक प्रकारे दलितवादाचा शिक्का बसला, आणि त्यामुळे सगळे लोक येऊन यांचे कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात करत नाहीत. आता मी या दोन्ही गोष्टी, यांना दोघांना न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या भाषणात करणार आहे. लोकमान्य टिळकांचं तर जवळजवळ इतिहास सगळ्या भारतीयांना माहिती आहे. मी सगळ्या नाही, मी म्हणे फक्त ज्यावेळी लहान होतो मला आत्ताही हसायला येतं की टिळकांवर वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, आणि प्रत्येक मुलगा वक्तृत्वाची सुरुवात जी करायचा की लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला, आणि पुढचं हे वाक्य फिक्स असायचं, जसं चिखलातून कमळ उगवतं तसं लोकमान्य टिळकांचा उदय झाला. आज मला हसायला येतं प्रत्येक वेळेला तेच वाक्य. आता ते वाक्य कोणी वापरणार नाही, कारण का राजकारणात एका पक्षाचं चिन्हच कमळ आहे, आणि त्यामुळे टिपिकल तेच भाषण असायचं. पण यापुढे टिळक आपण वाचलेत का? लोकमान्य टिळकांचा पूर्णपणे, लोकमान्य टिळकांचं तुम्हाला सांगतो लाईफ जे होतं, या लाईफ मधल्या म्हणजे आपण गृहीत धरू एक 70 वर्षाचं लाईफ जर बघितलं टिळकांचं, तर टिळक आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या पातळीवर जे फेमस झाले ते फक्त 20 वर्षामध्ये. 20 वर्ष त्यांचा हा जो काळ आहे, म्हणजे 1885 पासून पुढे 1920 पर्यंत हा जो काळ आहे 20 वर्षाचा, या 20 वर्षामध्ये लोकमान्य टिळक हळूहळू एकदम उच्च स्थानावर जाऊन पोहोचले. कारण टिळकांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतका जबरदस्त असा ज्याला म्हणतो आपण डायनामिक पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो आपण. मी पुन्हा एकदा सांगतो, टिळकांची जात न बघता टिळकांनी काय काम केलेले हे बघा. त्या काळात सुद्धा टिळकांचे मोठमोठ्या लोकांशी वादविवाद झालेले आहेत. आजही मोठमोठ्या नेत्यांचे एकमेकांमध्ये वादविवाद होतात, पण आज खालच्या पातळीवर होतात. त्यावेळी मात्र वाद हे जे व्हायचे ते उच्च पातळीवर वाद व्हायचे. टिळकांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वाद झालेला आहे, पण ते खालच्या पातळीवर घसरले नाहीत कधी. लोकमान्य टिळकांनी म्हटलं की आपल्याला जहालवाद आठवतो, आणि हा जहालवाद म्हणजे जहालवादाचे प्रेरक ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे लोकमान्य टिळक. भारतामध्ये जी स्वातंत्र्य चळवळ झाली, आपल्याला इंग्रजांनी काही वाईट सवय लावून दिल्या किंवा इंग्रजांनी असं राजकारण केलं. इंग्रजांनी पहिले इतिहासातून काही लोकांना बाद करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास हा इंग्रजांनी बाद करण्याचा प्रयत्न केला. मुलांना तो इतिहास शिकू नये आणि शिवाजींसारखं आपण क्रांती करू वगैरे कोणाला वाटू नये, यामुळे इंग्रजांनी शिवाजींचा इतिहास फार कमी स्वरूपामध्ये, म्हणजे लोकांना शिवाजी कळणारच नाही अशी व्यवस्था करून ठेवली. स्वातंत्र्यानंतर सुद्धा शिवाजींचा उदय बऱ्याच काळानंतर परत वक्त्यांनी केलेला आहे. त्या प्रकारे लोकमान्य टिळक हे जहालवादी असल्या कारणामुळे भारतीयांना
लवकर स्वातंत्र्य द्यावं लागेल ही भीती ब्रिटिश शासनाला होती. लोकमान्य टिळकांनी जहालवादी चळवळ सुरू केली. महात्मा गांधींनी अहिंसावादी चळवळ सुरू केली आणि तिसरी चळवळ ही क्रांतिकारी चळवळ होती. आणि या तिन्ही चळवळींच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण लोकमान्य टिळकांनी आणि त्याबरोबर अनेक नेत्यांनी काय यातना सहन केल्या आहेत याचा आपण कधी विचार करत नाही. ज्यावेळी 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली, मुंबईला सर ॲलन ह्यूमच्या प्रयत्नाने काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी टिळक अगदी तरणेबाण तरुण होते आणि पहिल्यांदा ते काँग्रेसमध्ये कार्य करू लागले. पहिले मवाळवादी काँग्रेस होती आणि या मवाळवादी नेत्यांच्या वागण्यामुळे इंग्रजांना फायदा होत होता. आणि टिळकांना मात्र जर स्वराज्य लवकर आपल्याला मिळवायचं असेल, शिवाजी महाराजांचा प्रभाव टिळकांवर असल्यामुळे त्यांनी स्वराज्यच हा शब्द वापरला, स्वातंत्र्य शब्द वापरला नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. त्यामुळे स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्याला घाई करायची असेल तर आपल्याला जहालवादाचा मार्ग, कारण लोक मवाळवाद्यांना कंटाळलेले होते. मवाळवाद्यांना त्यावेळी तर बकरीची उपमा दिली जायची आणि जहालवाद्यांना वाघाची उपमा दिली जायची. मवाळवाद्यांनी कामं केली नाही असं नाही, पण मवाळवादी हे ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होते आणि ब्रिटिशांना न दुखवता काम करत होते. आणि टिळकांना हे पटलं नाही आणि त्यामुळे टिळकांचं जहालवादी तत्वज्ञान तुम्ही पुस्तकात वाचा. या तत्वज्ञानात लक्षात, जहालवादी याचा अर्थ हिंसा करणे नव्हे. अनेक लोकांना वाटतं जहालवादी म्हणजे हिंसा, अजिबात नाही. लोकमान्य टिळकांच्या जहालवादी तत्वज्ञानामध्ये म्हणजे माणसाने पेटून उठावं आणि चळवळ करावी, पण ती चळवळ हिंसावादी नसावी. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी भारतामध्ये जहालवादाचा प्रसार केला. त्यांना तुम्हाला माहिती आहे की ॲनी बेझंट यांनी टिळकांना फार मोठी मदत केलेली आहे. होम रूल लीगचा सुद्धा अर्थ असाच होता की आमच्या देशामध्ये आमचं शासन, होम रूल, माझ्या घरात माझं शासन. आणि लोकमान्य टिळकांच्या काळातले बरेचसे प्रसंग आपल्याला माहित आहेत. लहानपणचे प्रसंग सगळे माहित आहेत, ते सोडून द्या. पण लोकमान्य टिळक आता या मवाळवाद्यांवर टीका करू लागले. मवाळवादी नेते नंतर खूप वयस्कर झालेले होते. त्या दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता वगैरे मंडळी असतील, ही वयस्कर झालेली आहेत. आणि आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग येतो की माणसाच्या जीवनामध्ये एक मोठा चेंज घडतो. आणि टिळकांच्या जीवनामध्ये हा एक मोठा प्रसंग असा घडला. 1905 मध्ये बंगालची फाळणी इंग्रजांनी केली. लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली का तर हिंदू मुसलमानांमध्ये झगडे व्हावे. आणि या बंगालच्या फाळणीला पहिल्यांदा कसून विरोध केला असेल तर लोकमान्य टिळकांनी. पंजाबचे जहालवादी नेते लाला लजपत रायांनी, कलकत्त्याचे, बंगालचे बिपिनचंद्र पाल, हे 3 जण जहालवादी नेते या 3 राज्यांमधले. आणि बंगालच्या फाळणी विरुद्ध जी चळवळ टिळकांनी उभारली, यावेळी त्यांनी महत्वाचा नारा दिला, तो म्हणजे स्वदेशीचा नारा दिला आणि बहिष्काराचा नारा दिला. म्हणजे आपण प्रत्येकाने, म्हणजे जर इंग्रजांची आर्थिक व्यवस्था आपण मोडकळीस आणली तर इंग्रजांचं नाक दाबलं जाईल आणि त्यांना आपल्याला स्वातंत्र्य द्यावं लागेल. म्हणजेच काय करायचं, आपल्याच देशी वस्तू आपण वापरायच्या. आता बऱ्याच काळानंतर या काळामध्ये आपण जाहिरातीत बघत असतो, ते रामदेव बाबा येतात आणि सांगतात स्वदेशी वापरा. पण त्यांच्याकडे तरी किती स्वदेशी आपल्याला माहिती नाहीये. पण त्या काळामध्ये मात्र प्रामाणिकपणे त्यांनी आवाहन केलं टिळकांनी. टिळकांचा एवढा प्रभाव होता त्यावेळी, लोकांनी फक्त स्वदेशी ज्या ज्या गोष्टी असतील स्वदेशी वापरायला सुरुवात केली. आणि बहिष्कार म्हणजे इंग्रज मालावर बहिष्कार. इंग्रज मालाच्या होळ्या पेटवल्या गेल्या अनेकांनी.
आणि इंग्रजांचं मात्र प्रचंड मोठं नुकसान टिळकांनी घडवून आणलेलं आणि टिळकांवर इंग्रजांची खुन्नस वाढत चाललेली आहे. आणि लोकमान्य टिळकांनी आपल्या विचारांना लोकांमध्ये प्रसारित करण्यासाठी 2 वर्तमानपत्र सुद्धा सुरू केली, केसरी आणि मराठा. केसरी हे मराठीत होतं आणि मराठा हे इंग्रजीत होतं. सुरुवातीला ही दोन्ही वर्तमानपत्र म्हणजे आगरकर आणि टिळक हे दोघं सांभाळत होते. पण या 2 नेत्यांमध्ये वाद झाला. कशावरून? की आगरकरांना असं वाटत होतं की सामाजिक चळवळ सुद्धा म्हणजे आपल्याकडे ज्या प्रथा आहेत जातीवादाच्या, स्त्रियांवरची बंधनं, विधवांवरचे जे अत्याचार आहेत, ही सगळ्या सामाजिक चळवळ आपण ही वाढवली पाहिजे असं आगरकरांचं मत होतं. आणि यावेळी लोकमान्य टिळकांनी मात्र सांगितलं की इंग्रज सरकार याविरुद्ध कायदे नक्की करेल, पण पहिल्यांदा आपला फोकस स्वराज्य मिळवण्यावर पाहिजे. आणि ज्यावेळी स्वराज्य मिळेल त्यावेळी आपण आपली सामाजिक सुधारणा आपणच घडवून आणू, हे टिळकांचं ठाम मत होतं. त्यामुळे हा वाद झाला, आगरकर दूर झाले. त्यानंतर लोकमान्य टिळकांबरोबर न. ची. केळकर, ज्यांना साहित्य सम्राट म्हटलं जातं, ते न. ची. केळकर वर्तमानपत्रासाठी काम करू लागले. टिळकांच्या मृत्यूनंतर तर संपादक तेच होते केसरीचे, न. ची. केळकर. पण ही वर्तमानपत्र अक्षरशः तोफा ज्या धडाडतात ना, त्या तोफांप्रमाणे इंग्रजांवर तुटून पडलेले आहेत. आणि त्यावेळचे केसरीचे सगळे अग्रलेख, जर तुम्ही कधी पुण्याला गेलात तर केसरीवाड्याला भेट द्या. आणि केसरीवाड्यामध्ये सगळे अग्रलेख, सगळे वर्तमानपत्र केसरीचे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जपून ठेवलेले आहेत. ते अग्रलेख वाचा. आपल्याला पुस्तकाने फक्त हेडलाईन शिकवली जाते, सरकारचे डोके ठिकावणार आहे काय. पण हे अग्रलेख जेव्हा वाचत होते लोक, तेव्हा टिळकांचे दोन्ही वर्तमानपत्र म्हणजे इंग्रजी आपल्या लोकांना कमी येत होती, पण पाश्चात्यांनी ते वाचावे म्हणून मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होतं. पण केसरी वाचण्यासाठी एक पेपर, त्या एक पेपर वाचण्यासाठी लोकांची, शेकडो लोकांची गर्दी उसळायची. मग ते एक माणूस वाचायचा, बाकीचे ऐकायचे. एवढा केसरी प्रसिद्ध होत चालला होता. आणि यातून टिळक घाबरत नव्हते, कारण वृत्तपत्रांवर बरीच बंधनं इंग्रज शासनाने आणले. बघा, चाफेकर बंधूंनी ज्यावेळी जनरल रँडचा खून केला त्यावेळी सुद्धा टिळकांनी जे इंग्रजांनी अत्याचार सुरू केलेले होते त्याविरुद्ध अग्रलेख लिहिला, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. आणि त्यामुळे त्यांच्यावर खटला भरण्यात आला, त्यांना तुरुंगवास झाला. विषय मोठा आहे. पण 2 घटना मात्र तुम्हाला न माहितीतल्या सांगतो, ज्यामुळे लोकमान्य टिळकांना आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आपल्या भारतामध्ये भारतीय लोकांना फार वाईट खोड अशी, आणि ज्यांच्या ती खोड आहे ना त्यांनी पहिले मोडा. आपल्याकडे एखाद्या माणसाला बदनाम करायचं असेल, त्याच्यावर वेगवेगळी टीका होते, भ्रष्टाचाराचे आरोप करून त्याला बदनाम केलं जातं. तरी सुद्धा त्या व्यक्ती सच्चा असेल तर काही त्याला फरक पडत नाही. आणि सर्वात शेवटी शेवटचा अखेरचा पत्ता आपली लोक बाहेर काढतात, ते म्हणजे त्या माणसावर खालच्या पातळीवर स्त्रियांशी संबंध जोडून टाकायचा. म्हणजे हा माणूस लफडेबाज आहे. आणि हा शिक्का अशा प्रकारे जर त्या ठिकाणी बदनाम्या झाल्या, आतापर्यंतच्या सगळ्या नेत्यांचं तुम्ही बघा, खाजगीमध्ये हीच चर्चा होते. हे कोण पसरवतं? विरोधी लोक पसरवतात. आणि म्हणजेच या ठिकाणी आपण इतक्या खालच्या पातळीवर जातो की या ठिकाणी या माणसाचं बाईबरोबर अफेअर होतं. तुम्ही मध्ये बघा ना, व्हॉट्सअपला नेहरूंचे फोटो यायचे बायांबरोबर. काय करता बाबांनो? महात्मा गांधी हे 2 स्त्रियांच्या हातावर, खांद्यावर हात टाकून ज्यावेळी चालायचे, त्याच्यावरून सुद्धा अनेक घाणेरडे जोक महात्मा गांधींवर केले गेले. काय करतोय आपण? राजर्षी शाहू महाराजांवर खालच्या पातळीची टीका ही सुद्धा त्यांच्यावर सुद्धा केली गेली.
इव्हन आतापर्यंत शरद पवार असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, या लोकांवर सुद्धा खालच्या पातळीवर टीका केली गेलेली आहे. आणि ही घाणेरडी सवय भारतात असल्यामुळे अशा प्रकारची टीका केली की त्या माणसाचं करिअर खराब होतं आणि लोकांना याच्यातच इंटरेस्ट आहे. आणि टिळकांवर सुद्धा हा प्रश्न गुदरलेला आहे. हा मुद्दा पहिल्यांदा सांगतो. हे प्रकरण आहे 1882 नंतरचं. 1882 नंतर म्हणजे पुण्यामध्ये एक आबा महाराज म्हणून त्या ठिकाणी सरदार होते. इंग्रजांनी त्यांना सरदारकीचा मान दिला होता आणि प्रचंड श्रीमंत होते. यांच्या मालमत्ता सोलापूर, बेळगाव, कोल्हापूर या ठिकाणी अनेक जमिनी होत्या. प्रचंड श्रीमंत होते. यांनी एक सिन्नरकर आडनावाच्या पुस्तक विक्रेत्याच्या मुलीशी लग्न केलं. तो पुस्तक विक्रेता सुद्धा श्रीमंत होता आणि त्यांची पत्नी सुद्धा सुंदर होती. तिचं नाव होतं सकवारबाई आणि तिला सगळे लोक ताईसाहेब या नावाने ओळखत असत. त्यांना मुलगी सुद्धा झाली. पण अचानक आबासाहेब आजारी पडले आणि आता आजारपणातून आपण बाहेर पडत नाही. आणि आबासाहेब हे टिळकांचे फार जवळचे मित्र. त्यामुळे टिळकांना त्यांनी बोलावून घेतलं आणि टिळकांना सांगितलं, एवढी माझी मोठी मालमत्ता आहे, संपत्ती आहे, पण मला मुलगा नाहीये, माझी पत्नी गरोदर आहे आता, पण जर मुलगी झाली तर एक काय करू मी. टिळकांचा सल्ला घेतला. टिळकांनी सांगितलं की तुम्ही तुमचं मृत्यूपत्र तयार करा, एक विश्वस्त मंडळ तयार करा आणि या विश्वस्त मंडळाने त्यावेळी कोणाला तरी दत्तक घेऊन तुमच्या आसनावर बसवावं अशी व्यवस्था करून द्या. आबासाहेबांनी त्या मार्गदर्शनाने केलं ते आणि आबासाहेबांचा मृत्यू झालाय. टिळक हे विश्वस्ताचे समितीचे प्रमुख होते. म्हणजे म्हणतात ना, भलं करायला गेल्यानंतर काय होतं बघा, लक्षात घ्या. टिळकांच्या अनुभवावरून टिळक आपल्या मित्रासाठी हे सगळं करत होते. पण त्यानंतर सकवारबाई म्हणजे ताईसाहेब यांना मुलगा झाला, पण तो मुलगा फार जास्त जगला नाही, लवकरच त्याचा मृत्यू झाला. आता प्रश्न आला, दत्तक घेतला पाहिजे. त्यामुळे ताईसाहेब विश्वस्त समितीमध्ये टिळकांकडे गेल्या. टिळकांनी सुद्धा मग एक पंडित आडनावाच्या घराण्यातला एक मुलगा जगन्नाथ म्हणून त्यांना सांगितलं, लहान मुलगा होता, त्याला तुम्ही दत्तक घ्या. त्याही तयार झाल्या. प्रश्न सुटला होता जवळजवळ. पण लक्षात घ्या, ज्या व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीवर सगळ्या नातेवाईकांची नजर असते. प्रत्येकजण सांगतो बघा, माझा वाटा, माझा वाटा, माझा वाटा, आणि मग दबाव आणतात. अनेक लोक तर आत्ताच्या काळात कोर्टातच जातात की आमचाही वाटा आहे संपत्तीचा. पण या ठिकाणी काय झालंय, या लोकांनी सकवारबाईचे कान भरले आणि नेमकी सकवारबाई किंवा ताईसाहेब ही हलक्या कानाची होती आणि ती त्यांच्या बाजूने गेली आणि ते म्हणाले, एवढा लहान मुलगा कसा तुम्ही घेणार, मोठा मुलगा असेल तर तो व्यवस्थित सगळं सांभाळेल. आणि म्हणून कोल्हापूर संस्थानातील एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्या दत्तक विधानाला स्वतः शाहू महाराज उपस्थित होते. टिळकांनी याला विरोध केला आणि टिळकांनी ही केस न्यायालयात नेली आणि कोर्टात बघा, या ताईसाहेबांना जी मंडळी सल्ला देत होती त्या ताईसाहेबांना असा विचित्र सल्ला दिला गेला. ताईसाहेब आणि एक ती त्यांच्या बरोबर असलेली एक ब्राह्मणबाई यांनी कोर्टामध्ये टिळकांवर असा आळ आणला की ताईसाहेबांवर टिळकांनी बलात्कार केला. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? तर नाही आहे. ताईसाहेब प्रकरण महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडवणारं त्या काळात ठरलं. टिळकांवर बलात्काराचा त्यावेळी जो आरोप झाला, टिळक भयंकर संतापले. एवढी मोठी बाई असून सुद्धा, म्हणजे खालच्या दर्जाच्या बाया सुद्धा आपली अब्रू पुढे आणत नाही. ही लोकांमध्ये आपली अब्रू, जे झालं नाहीये तरी सांगते आहे. आणि नंतर पहिल्यांदा टिळकांना तर शिक्षा ठोठावली गेली, नंतर मात्र त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली आणि शेवटी टिळक या कोर्टामध्ये, नंतरच्या हायकोर्टामध्ये ते जिंकले केस आणि त्यांच्याच इच्छेचा जगन्नाथ तिथं बसवण्यात आला वारस म्हणून. पण हे प्रकरण प्रचंड मनस्ताप देणारं ठरलं आणि याच्यामध्ये काम ना धाम जे म्हणतो ना, त्या प्रकारे लोकमान्य टिळकांच्या खिशातून बराचसा पैसा खर्च झाला. पण केवळ मित्रासाठी टिळकांनी हे सगळं सहन केलं.
म्हणजे टिळक मैत्रीला कसे जागणारे होते लक्षात घ्या. दुसरा एक खटला त्यांना महागात पडलेला आहे, तो म्हणजे चिरोल खटला. चिरोल नावाचा पत्रकार इंग्लंडमधून आलेला होता आणि या चिरोलने अतिशय अपमानकारक असे आरोप टिळकांवर आपल्या वृत्तपत्रातून केले की टिळकांनीच असंतोष पसरवला आहे, टिळकांमुळेच क्रांतिकारक खून करतायत, की टिळकांमुळे दंगली होत आहेत. अशामुळे टिळकांनी अब्रू नुकसानीचा दावा त्याच्यावर सादर केला आणि हा खटला सुद्धा गाजला. हा खटला जवळजवळ 1918 पर्यंत चालू होता. याच्यात सुद्धा टिळकांकडे आपल्या आजच्या नेत्यांसारखे त्या काळचे नेते श्रीमंत नव्हते. टिळकांकडे पैसे जे आहे ते सगळे या खटल्यात गेले आणि लोकांना हे जेव्हा कळलं तर लोकांनी न सांगता लोकांनी 1,00,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन जमा केलं. त्या काळातले 1,00,000 रुपया आणि 1,00,000ची थैली टिळकांना अर्पण केली, कारण कोर्टामध्ये खर्च लागतो. शेवटचं कोर्ट प्रिव्ही काउन्सिल, जसं आज सर्वोच्च न्यायालय आहे ते प्रिव्ही काउन्सिल असायचं आणि हे प्रिव्ही काउन्सिल इंग्लंडमध्ये, म्हणजे टिळकांना इंग्लंडमध्ये जाऊन करावं लागत होतं आणि टिळकांना प्रचंड मनस्ताप झाला, त्रास झाला. पण या खटल्यामध्ये त्यांना अजिबात जिंकू दिलं नाही इंग्रजांनी. पण एक मात्र झालंय की चिरोलने जो असंतोषाचे जनक शब्द वापरला होता, ही एक प्रकारे डिग्रीच मिळाली टिळकांना, भारतीय असंतोषाचे जनक. त्यामुळे टिळकांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला गणेशोत्सवाच्या माध्यमातून, भारत जोडण्याचा प्रयत्न केला शिवजयंतीच्या माध्यमातून. आणि जो माणूस भारत जोडतो आहे त्या माणसावर एक कुठला तरी शिक्का मारून आपण त्याच्यावर टीका करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक तुम्ही वाचा, ग्रंथ त्यांचा वाचा, त्यांचं कार्य वाचा, त्यांची विचारसरणी वाचा. त्यांना ब्राह्मणांचे पुढारी नाही म्हणत, त्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता दुसरं व्यक्तिमत्व जर विचार केला काय की जर वर्गामध्ये आपलं लेक्चर असतं ना, मी 2-3 तास याच्यावर बोललो असतो. पण या ठिकाणी मात्र काय झालंय, ऑनलाईनला आपल्याला फक्त 1च तास आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तिमत्वाला सुद्धा आपल्याला इथं न्याय द्यायचा आहे आणि दुसरं व्यक्तिमत्व ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. मी तर म्हणतो विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे कोण होते हेच माहिती नाहीये. गॅरंटेड कोणी मला फोन करावा, मला अण्णाभाऊ साठे माहीत आहेत, कुठेतरी बोर्ड लागतो तेवढंच फक्त अण्णाभाऊ साठे माहीत आहे. अण्णाभाऊ साठे हे खालच्या जमातीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि या अण्णाभाऊ साठे यांचा सुद्धा जो बहरलेला काळ आहे ना, हा सुद्धा नंतरच्या 20 वर्षाचा काळ आहे. 1920 ला या माणसाचा जन्म झाला आणि 1969 ला या माणसाचा मृत्यू झालेला आहे. पण 1969च्या आधीची 20 वर्ष जी आहेत ना, ती अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रात वरच्या स्तरावर फेमस झाले. अण्णाभाऊ साठेंवर बुद्ध धर्माऐवजी कम्युनिस्ट विचारसरणीचा जास्त प्रभाव होता. साम्यवादी विचारसरणी जी आज चायनामध्ये रशियामध्ये आहे. आणि त्यावेळी कम्युनिस्टांचे नेते होते कॉम्रेड डांगे. या डांगेंचा प्रभाव बघा, आता कॉम्रेड डांगे यांच्या प्रभावाखाली अण्णाभाऊ साठे होते आणि भारतात सुद्धा समानतेचं म्हणजे साम्यवाद अशा प्रकारचं राज्य निर्माण करायला पाहिजे. कारण 1947 ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी अण्णाभाऊ साठेंनी 20,000 लोकांचा मोर्चा काढला होता आणि या मोर्चाचं स्लोगन होतं, ये आजादी झूठी है, ये आजादी झूठी है, 40 करोड जनता भुकी है. आणि त्यावेळी लोकसंख्या तेवढीच होती. म्हणजे त्यांनी सरळ सरळ मिळाले स्वातंत्र्य, पण आपल्या देशात गरिबी, लोकसंख्या, त्याबरोबर लोकांना, अनेक लोकांना अन्न धान्य खायला मिळत नाहीये, हा त्या काळात मोर्चा काढला आहे. पण कोणी सांगितलं का आपल्याला? आणि खरं होतं, वास्तव होतं. स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालंय? स्वातंत्र्य आपल्याला प्रत्येक वेळेला ऍडजस्टमेंट करत करत मिळालेलं आहे. इंग्रजांशी आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागली. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या दबावामुळे आणि नौदलामध्ये जे मोठा नौदलाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा मोठा संप पुकारला किंवा आंदोलन केलं, याचा शेवटचा हातोडा पडलेला आहे
त्यामुळे इंग्रजांनी स्वातंत्र्य देण्याचं कबूल केलं, कारण त्यांच्या क्रांतीचं लोण भारतामध्ये येऊ नये, आणि म्हणून स्वातंत्र्य दिलं. पण स्वातंत्र्य कसं दिलं? इंग्रजांच्या अटींवर दिलेलं आहे. या स्वातंत्र्याचे आपल्याला किती तोटे झालेले आहेत हे लक्षात तुम्ही घ्या. आपल्याला पाकिस्तान वेगळा करावा लागला. बांगलादेश नंतर, तो बांगलादेशचा भाग जो पाकिस्तानात होता आधी, तो वेगळा झाला. त्याच्या अगोदर इंग्रजांनी ब्रह्मदेश आपल्यापासून तोडला, तिबेट आपल्यापासून तोडला, नेपाळ आपल्यापासून तोडला. असं अनेक तुकडे करत करत त्यांनी भारत आपल्या काळामध्ये एक जो विशाल होता, चायनापेक्षा मोठा होता, ते तुकडे करून टाकले. दंगली लावून गेले इंग्रज. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे की ये आजादी झूठी है, भारतीय लोक भूके है. आणि या अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट विचारसरणीने नंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा जवळ आले, आणि आंबेडकरांचा सुद्धा त्यांच्यावर मोठा प्रभाव हा निर्माण झालेला होता. अण्णाभाऊ साठेंनी फक्त दलित चळवळ यामध्येच भाग घेतला नाही. अण्णाभाऊ साठेंनी आपली लेखणी, अण्णाभाऊ साठेंची तर इतकी पुस्तके आहेत. एक प्रसिद्ध पुस्तक, कदाचित तुम्हाला नाव पण माहित असेल, लायब्ररीत बघितलं असेल तुम्ही एखाद्या, फकीरा. त्याचं चित्रच आहे बघा, बंदूक घेऊन एक तो नायक, त्या फकीरा हे पुस्तक. आणि या फकीरा पुस्तकाला राष्ट्रीय लेवलचं मोठं पारितोषिक मिळालं होतं. आणि या फकीराचा नायक जो आहे, हा नायक ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढतो, दरोडे टाकतो ब्रिटिशांच्या लोकांवर किंवा त्यांच्या बरोबर असलेल्या श्रीमंत लोकांवर. त्यामुळे ही कादंबरी इतकी वाचनीय आहे, लेखणी अण्णाभाऊ साठेंची. तुम्ही असं म्हणणार नाही की हा व्यक्ती खालून वर आलेला माणूस आहे. वाचत राहावं, वाचत राहावं, वाचत. मी स्वतः वाचलेली फकीरा कादंबरी. शेवटपर्यंत आपल्याला वाटतं हे वाचत राहावं. नुसतं लेखक नव्हते ते, पुस्तकांची यादी मोठी आहे, तुम्हाला ती गुगलवर सुद्धा बघायला मिळेल. पण ते नुसते लेखक नव्हते, ते स्वतः शाहीर होते. ते स्वतः चांगल्या लावण्या लिहित होते. आणि अण्णाभाऊ साठेंचं कार्य सर्वात मोठं बहरलं असेल तर ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू झालं, म्हणजे स्वातंत्र्यानंतर नेहरू ज्यावेळी पंतप्रधान होते, त्यावेळी महाराष्ट्राची मागणी होती की महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य असावं. पण नेहरू सरकार मुंबई महाराष्ट्राला द्यायला तयार नव्हते, आणि त्यामुळे मराठी माणसाने मुंबई सकट महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन केलं. आणि हे आंदोलन खूप गाजलं. दिग्गज लोक या आंदोलनात उतरलेले होते. म्हणजे आचार्य अत्रे हे त्या काळामध्ये तर त्यांच्या पेपरमधून तर सरकारची धिंडच काढत होते. आणि अशा प्रकारच्या अनेक लोक, प्रबोधनकार ठाकरे, बरीच लोक, अख्खा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे या आंदोलनामध्ये. आणि यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं फार मोठं काम आहे. अण्णाभाऊ साठे, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, बघा शाहीर अमर शेख हे सुद्धा फार मोठं नाव त्या काळातलं. शाहीर गवाणकर, या लोकांनी अशा प्रकारचे शाहिरी पोवाडे लिहिले की त्यांना ऐकल्यानंतर समोरच्याच्या अंगावर काटा येईल, समोरचे लोक पेटून उठतील. कारण कुठल्याही चळवळीमध्ये तज्ज्ञांचं, विचारवंतांचं, लेखकांचं या सगळ्यांचं योगदान असतं. तसं अण्णाभाऊ साठेंचं हे फार मोठं योगदान होतं. गावागावात जाऊन विनामूल्य, असं नाही की मानधन घेऊन, हे काम महाराष्ट्राचं काम होतं. त्यांना महाराष्ट्र स्वतंत्र करायचं होतं, राज्य स्वतंत्र करायचं होतं. आणि गल्लोगल्ली जाऊन या लोकांनी आपल्या पोवाड्यांनी लोकांना स्तंभित करून टाकलं. म्हणून अण्णाभाऊ साठे हे नाव म्हटलं की शाहीर अण्णाभाऊ साठे असंच लोक ओळखतात. त्यांनी त्यासाठी तमाशांचा वापर केला. ज्या काळामध्ये तमाशा हा वाईट समजला जात होता, पण त्याला मात्र अण्णाभाऊ साठेंनी एक चांगला मुलामा दिला. तमाशात ज्या लावण्या होत्या, त्या लावण्या सुद्धा अशा तयार केल्या गेल्या ज्या चळवळीमध्ये लोकांनी उतरावं. लावण्यांचा सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयोग केला, आणि त्यामुळे एक मोठा झंझावात अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात निर्माण केला. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे या व्यक्तीला
वेगळ्या जातीत न बसवून किंवा त्याच जातीच्या लोकांनी त्यांचं न बघता इतर जातींनी सुद्धा अण्णाभाऊ साठेंचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार जर आपण केला नाही, अण्णाभाऊ साठेंवर पुस्तकं अनेक आहेत, ते तुम्ही वाचावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण टिळकांची तर पुस्तकं आपण वाचतो. इवन मी सांगतो की आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा टिळक असतात, अभ्यासक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे नाही आहेत. मी तर म्हणतो या लोकांची सुद्धा अभ्यासक्रमामध्ये कुठेतरी यांचं कार्य आलं पाहिजे. आणि यांनी जी यांच्यावर जी पुस्तकं आहेत त्यांची काही नावं तुम्हाला मी वाचून दाखवतो की जर यातलं काही एखादं पुस्तक तुम्हाला सापडलं तर नक्की वाचा. एक पुस्तक आहे अण्णाभाऊंचा संदेश, दुसरं पुस्तक आहे विलास रणसुभे यांचं अण्णाभाऊ सांगून गेले. नंतर अण्णाभाऊ साठे मराठी कवी, लेखक आहेत बजरंग कोरडे. अण्णाभाऊ साठे बाबूराव गुरवचं पुस्तक आहे. प्राध्यापक रतनलाल सोनग्रा यांनी अण्णाभाऊ साठे पुस्तक लिहिलं. डॉक्टर संजीवनी पाटील यांनी अण्णाभाऊ साठे पुस्तक लिहिलं. विजयकुमार जोखे यांनी चरित्र लिहिलं अण्णाभाऊ साठेंचं. अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय, अण्णाभाऊ साठे लिखित फकीराची समीक्षा ही डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केली. क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे, असे अनेक पुस्तकं तुम्ही वाचनालयात फक्त जायचं, अण्णाभाऊ साठ्यांवर कुठलं पुस्तक आहे बघा, याच्यातलं कुठलं ना कुठलं पुस्तक एखाद्या वाचनालयात सापडेल. कारण या लोकांना आपण इतिहासातून लुप्त केलं. अनेक लोकांना इंग्रज राजकारण असू द्या किंवा भारतीय राजकारण असू द्या, या लोकांनी या काही लोकांना एक प्रकारे इतिहासातून लुप्त केलेलं आहे. आणि या लोकांना आपल्या भारतीय लोकांसमोर आणणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. जर शिवजयंती आपण जर करत असतो, ती सुद्धा आपण वाटली गेलेली आहे. 4-4 शिवजयंत्या होतात. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी सगळा मराठा ते तुका मिळवावा, मराठा सगळा एकत्र व्हावा यासाठी जीवातोड प्रयत्न केला, त्या शिवाजी महाराजांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल विचार करा. आणि आज आपण 4-4 जयंत्या, प्रत्येक समूह प्रत्येक पक्ष वेगवेगळा करतो. सरकारी तारीख वेगळी, तिथीप्रमाणे तारीख वेगळी, आंबेडकर आणि शिवजयंती एकत्र ती वेगळी. मी तर स्पष्ट म्हणेन, या लोकांना न्याय मिळवून देण्याच्या स्वतंत्र जयंत्या सगळ्या भारतीय लोकांनी एकत्र येऊन एकच दिवस ठरवा आणि एकत्र साजरी करा. शिवजयंती अख्खा हिंदुस्थान एकच दिवशी ठरवा, कुठली तारीख, सगळेजण एकत्र या आणि एकच दिवशी संपूर्ण आकाश भगवेमय करून टाका. आंबेडकर जयंती सगळ्या भारतीयांनी, आंबेडकर काय हे कोणाला माहितीच नाहीये, नुसतं आपल्याला हे शिकवलं जातं दलित चळवळ दलित चळवळ दलित चळवळ. पण आंबेडकर बघा, त्यांचं ज्ञान बघा, त्यांनी केलेलं काम बघा, मग आंबेडकर तुम्हाला आवडू लागतील. म्हणून आंबेडकरांच्या जयंतीला सगळ्या भारताने एकत्र यावं, कारण ते भारताचे महापुरुष होते आणि संपूर्ण आकाश आपल्याला निळं करून टाकायचं असं आपण करू का शकत नाही. पण आपल्याकडे हे कधी होईल, ज्यावेळी होईल तेव्हा सुवर्णमय दिवस आपला येईल असं मला वाटतं. आणि म्हणूनच या ठिकाणी शेवटी जाता जाता एवढंच मी या ठिकाणी आशा माझ्या या ठिकाणी तुमच्यासमोर मांडतो की आपण आशादायक राहिलं पाहिजे. कभी ना कभी देश सुधरेगा. मेरा भारत महान बोलून बोलून आपण थकलो, पण महान काही होत नाहीये. विकसित राष्ट्रामध्ये आपलं नाव नाहीये अजूनही. विकासाच्या वाटेवर आहोत आपण, 70 वर्ष झाले तरी सुद्धा. बरं का, हा विचार करणार का, या आपल्या विचारांमुळे आपण मागे आहोत. त्यामुळे शेवटी एवढं आपल्याला म्हणता येईल, पाण्यावरले सप्त तरंग येथे आहेत. या देशामध्ये पाण्यावरले सप्त तरंग येथे आहेत. इंद्रधनुचे 7 रंग येथे आहेत. इंद्रधनुचे 7 रंग येथे आहेत. कोणतेही रंग तुम्ही भरभरून घ्यावे. अहो, कोणतेही रंग तुम्ही भरभरून घ्यावे. चिंता कसली, टिळक आणि साठे आपलेच आहेत. टिळक आणि साठे आपलेच आहेत. धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक भामरे सर. सरांनी आजच्या या दिवशी, आज पुण्यतिथी बाळ गंगाधर टिळक आणि जयंती अण्णाभाऊ साठे
1 ऑगस्ट 2021 रोजी आपण वेळात वेळ काढून आमच्या महाविद्यालयात आलात आणि अतिशय अनमोल अशी माहिती तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिली, त्याबद्दल सर मी आपलं आभार मानतो. हा कार्यक्रम एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा करण्यासाठी आम्हाला जी परवानगी मिळाली, आमच्या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर जेशी पुरुषवाणी सर आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य जहागीरदार सर यांचेही मी इथे आभार मानतो. हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना टीम तसेच इतिहास विभाग यांचं देखील विशेष सहकार्य लाभलं, त्यांचंही मी आभार मानतो. आमची पूर्णतः टेक्निकल टीम आणि सर्व प्राध्यापकांचं मी येथे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद.